अहमदनगर इथल्या आद्य स्वामी शिवानंद दादाजी केडगाव दरबार नगर वर्धापन दिनानिमित्तानं नगरमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। आद्य स्वामी शिवानंद दादाजी दरबार केडगाव आणि नगर वर्धापन दिन आणि भव्य महारुद्र महायज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। दिनांक 24 ते 26 मे कालावधीमध्ये आद्य स्वामींचे ज्ञानदान, हवन, महाप्रसाद, भजन, सत्संग, सांस्कृतिक कार्यक्रम, महारुद्र यज्ञ तसंच रविवारी आद्य स्वामींचं स्वागत यासह विविध कार्यक्रम केले जाणार आहेत। शुक्रवारी शहरातील नंदनवन लॉन या ठिकाणी आद्य स्वामीचे फुलांची उधळण करत भव्य दिव्य असं स्वागत करण्यात आलं। उपस्थित महिलांनी स्वामीचं औक्षण करून त्यांचं स्वागत केलं। या निमित्तानं धार्मिक कार्यक्रमासोबतच सामाजिक कार्याची जोड म्हणून जनकल्याण रक्त संकलन केंद्र यांच्या सहकार्यानं भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। तसंच हरिहरेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या सहकार्यानं मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराची देखील आयोजन करण्यात आलं होतं। त्याचं उद्घाटन आद्य स्वामी शिवानंद दादाजी यांच्या हस्ते करण्यात आलं। तसंच 3 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून मोठ्या संख्येनं भक्तांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। यावेळी निवृत्ती लोंढे, खेडकर सर, शिवाजी लोंढे, अमोल नलगे, डॉक्टर संजय ओहाळे, शेखर कुलकर्णी, भास्कर कापरे, जगन्नाथ जाधव, बबन बाराते, प्रवीण कोल्हे, कैलास कारले, सुरेश कुलाळ, दीपक कांबळे, श्रीकृष्ण रसाळ, विलास जाधव, कृष्णा जंजिरे यांच्यासह स्वामीचे सेवेकरी तसंच महिला सेवेकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आज या ठिकाणी केडगाव स्वामी शिवानंद दादाजी दरबार यांच्या वतीने आज या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर तसंच नेत्र तपासणी शिबिर, सर्व रोग आरोग्य निदान शिबिर या ठिकाणी स्वामी शिवानंद दादाजी परिवाराच्या वतीने संपन्न होत आहे नंदनवन लॉन येथे। तर आज केडगाव शिवानंद दादाजी दरबाराचा वर्धापन दिन आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी महारुद्र यागसुद्धा संपन्न होत आहे। म्हणजे उद्या महारुद्र याग होतो आहे। परवा केडगाव वर्धापन दिनानिमित्त तिथं मोठं केडगावमध्ये दादाजी दरबार, केडगाव स्वामी शिवानंद दादाजी दरबार या ठिकाणी मोठं हवन त्या ठिकाणी होतं आहे। तरी मी या निमित्ताने आपल्या सगळं नगर शहरवासियांना या ठिकाणी विनंती करतो की आपणही या कार्यक्रमात सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात आनंद लुटावा, हीच या ठिकाणी स्वामी शिवानंद दादांची चरणी प्रार्थना। सर्वांना जय श्री स्वामी शिवानंद दादाजी की। आज शुक्रवार दिनांक 24/5/2024 रोजी केडगाव नगर दरबारचा वर्धापन दिन याची सुरुवात अतिशय धूमधडाक्यात आणि उत्साहाच्या वातावरणात सुरू झाली। आज पहिल्याच दिवशी स्वामींचं स्वागत आणि पूजन झाल्यानंतर आपल्या परिवाराच्या सौ सायलीताई यांनी अतिशय सुंदर अशी ज्ञानचर्चा केली। त्यानंतर स्वामींच्या हस्ते रक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं। त्यानंतर सर्व रोग निदान शिबिर आणि मोफत नेत्र तपासणी याही शिबिराचं उद्घाटन आद्य परम सद्गुरू स्वामी शिवानंद दादाजी यांच्या हस्ते झालं आणि मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या वर्धापन दिनाचा आज शुभारंभ झालेला आहे। हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमाला सर्व गुरुबंधू भगिनी परिवारातून उपस्थित होत्या आणि या उत्साहाच्या वातावरणामध्ये हा आज शुभारंभ झालेला आहे। सायंकाळी दुपारच्या सत्रात स्वामींचं अनमोल असं प्रवचन म्हणजेच ज्ञानदान होईल आणि त्यानंतर नगर परिवारातील बालचमूंचा आणि युवा भगिनींचा आणि युवा बंधूंचा सुंदर असा सांस्कृतिक कार्यक्रम होईल। तो कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळचा महाप्रसाद झाल्यावर आजचा कार्यक्रमाची सांगता होईल। त्यानंतर उद्या शनिवार दिनांक 25/5/2024 रोजी भव्य दिव्य असा महारुद्र महायज्ञ नंदनवन लॉनच्या शेजारी असलेला सरस्वती हॉल या हॉलमध्ये 108 कुंडी आणि जवळजवळ 300 यजमानांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य असा महारुद्र यज्ञ होत आहे। हा यज्ञ सकाळी 8 वाजता सुरू होईल आणि सायंकाळी 8 वाजता त्याची आरतीने सांगता होईल आणि या यज्ञाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे संपूर्ण भारतभर ते सर्व यज्ञ करून प्रत्येक ठिकाणी जाऊन सर्व भक्तांचं कल्याण आत्मकल्याण करत आहेत। यज्ञाद्वारे पर्यावरणाचंही शुद्धीकरण होत आहे आणि यज्ञाद्वारे दिव्य शक्ती प्राप्त होऊन तपोबल प्राप्त होऊन
शिवानंद दादाजी परिवारातील सर्व गुरुबंधू भगिनींचंही आत्मकल्याण होत आहे. तरी उद्या सर्व नगर शहर आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या भव्य महारुद्र यज्ञामध्ये सहभागी व्हावं आणि दुपारी निश्चित सर्वांनी प्रसादासाठी जरूर यावं हे मी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना आवाहन करतो. NTV न्यूज मराठी, अहमदनगर.